म्हणालीस की थायरॉइडचा तुला इश्यू आला. सो मग तुला त्याच्यामुळे काही वाईट म्हणजे बऱ्याच जणांचं वजन वाढतं, बऱ्याच जणांचं वजन कमी होतं किंवा काही अलर्जीज होतात. तर ते तसं काय तुला झालं होतं आणि हाऊ डिड यू टॅकल इट? मला ट्युमर झाला होता आणि त्याचं ऑपरेशन केलं होतं. तर तो ट्रॅकियाच्या मागे होता, त्यामुळे ती थायरॉइडची अर्धी ग्लँड कट केली आणि तेव्हापासून थायरॉइड. आणि तुला तेव्हा तुझा आवाज पण गेला होता. मला हायपोथायरॉइडिझम आहे, ज्याच्यामध्ये पटकन वजन वाढतं किंवा स्वेलिंग येतं किंवा वॉटर रिटेन्शन. बरोबर. त्यामुळे मला ना 365 डेज मी काय खाते हे बघावं लागतं. बरोबर. 8 दिवस मी नाही खाल्लं ना जे काही, तर मी लगेच फुगते. म्हणजे काही लोकांच्या बॉडीमध्ये हवा असतेच ना. तर मला सकाळी होणारे कपडे कधी कधी संध्याकाळी होत ना. आता हे खोटं वाटतं बऱ्याच लागा, पण ज्यांनी माझे कॉस्ट्युम्स केलेत ना, ताई काल होत नव्हता पण आज लूज होतोय, काल लूज होत आज होतच नाहीये तुला, असं त्यांचं होतं बऱ्याचदा. त्यामुळे मी रोज काय खाते ते बघावं लागतं. आणि मग कधी कधी ना त्या प्रोसेसचा कंटाळा येतो की यार कितने दिन, थोडा दिन ब्रेक लेते. मग थोड्या दिनचे जास्त दिवस झाले ना की मग आपण काय ना त्या एका पटरीमधून बाहेर पडलो ना, म्हणजे आपल्याला जर कसाऱ्याला जायचं आणि कसाऱ्याच्या पटरीमधून बाहेर पडलो आपण दुसऱ्या कर्जतच्या पटरीमध्ये आलो, मग ते कसाऱ्याच्या पटरीमध्ये यायला परत वेळ लागतो. तो वेळ लागतोय फक्त, पण आता आय थिंक दॅट इज द ओनली थिंग.